Dear students, welcome in the bridge course of 9th class. In this video, we will see all three activities togetherly because that all activities are related to interview. Let's see learning outcomes or competency statements. Interviews people by asking questions based on their profession. म्हणजे आपल्याला इथे अध्ययन निष्पत्ती वाक्य काय आहे तर आपण वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये असलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यासाठी आपण क्वेश्चन्स फ्रेम करणार आहोत. आता मी इथे ऑब्जेक्टिव्ह किंवा इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स हे तुम्हाला मी सांगणार नाही. याच्या आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी ते सांगितलेले आहे. डायरेक्ट आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी फ्रेम क्वेश्चन्स करून दिलेले आहेत ते पाहणार आहोत आणि त्यानंतर इव्हॅल्युएशन मध्ये जो क्वेश्चन्स त्यांनी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलाय तो आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. लेट्स सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. Student is going to take interview of famous scientist. He follows above steps in it. म्हणजे इथे आपल्याला स्टुडंट्स कोणाचा इंटरव्ह्यू घेतो इथे फेमस सायंटिस्टचा आणि त्याच्यासाठी खालील स्टेप्स त्यांनी सांगितल्यात. वेलकम टू सायंटिस्ट, आस्किंग 10 क्वेश्चन्स, प्रॉपर कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स. नाव लेट्स सी द क्वेश्चन्स हिअर. म्हणजे आपल्याला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा इथे फेमस सायंटिस्टचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन्स फ्रेम करायचे. आता इथे क्वेश्चन फ्रेम करून दिलेले आहेत आपण ते सुरुवातीला पाहूया. क्वेश्चन नंबर 1. What was your inspiration for choosing this field of a science and take up research? म्हणजे तुम्ही हे सायन्सचं फील्ड निवडण्याच्या मागे तुमचं स्फूर्तिस्थान काय आहे किंवा स्फूर्ती काय आहे आणि का म्हणजे रिसर्च करण्यासाठी हे फील्ड तुम्ही का चूज केलं असा तिथे अर्थ आहे. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज युअर एज्युकेशन? तुमचं एज्युकेशन किती आहे काय आहे. नंबर 3. विच एरिया इंटरेस्ट यू मोर इन सायन्स? म्हणजे सायन्समध्ये कोणता एरिया तुम्हाला जास्त इंटरेस्ट त्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 4. हाऊ लॉंग आर यू वर्किंग ऑन मेजर प्रोजेक्ट? क्वेश्चन नंबर 5. व्हॉट डिफिकल्टीज यू फेस इन युअर प्रोफेशन? म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. नंबर 6. व्हॉट वुड यू लाईक टू इन्व्हेंट फॉर सोसायटी? सोसायटीसाठी तुम्हाला काय इन्व्हेंट करायला आवडेल, काय शोध लावायला आवडेल. नंबर 7. डू यू बिलीव्ह ऑन गॉड? तुमचा देवावर विश्वास आहे का. नंबर 8. whom do you credit your success as a scientist? म्हणजे तुम्ही सायंटिस्ट म्हणून यशस्वी झालात तर याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देता. नंबर 9. ऑन विच प्रोजेक्ट डू यू लाईक टू वर्क इन फ्युचर? म्हणजे भविष्यामध्ये कोणत्या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला आवडेल. अँड नंबर 10. व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू स्टुडंट अँड सोसायटी? म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्याला आणि सोसायटीला कोणता मेसेज द्यायला आवडेल. असे जनरल 10 क्वेश्चन्स इथे आपल्याला म्हणजे आपण इथे पाहिले फ्रेम केलेले आहेत. आता बघा त्यांनी इथे सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला की वेलकम टू सायंटिस्ट, आस्किंग 10 क्वेश्चन्स आणि प्रॉपर कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स. इथे त्यांनी थँकिंग वर्ड्स सुद्धा दिलेले आहेत. बघा कन्क्लुजन कसं केलंय. सर, इट्स आवर प्लेजर दॅट यू आर हिअर अमंग अस ऑल्दो युअर बिझी स्केड्यूल. We are impressed by your attitude and humanity. We are very grateful to you. We wish you success in years ahead. Thank you. म्हणजे इथे कन्क्लुजन म्हणजे काय तर आपला जो इंटरव्ह्यूचा समारोप आहे तो सुद्धा व्यवस्थित त्यांनी म्हणजे ग्रेटफुली थँक्स असं करून केलेला आहे. आता हा आपल्याला इथे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की फेमस सायंटिस्टचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करायचे. आता आपण इथे एक इव्हॅल्युएशन मध्ये
एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये काय प्रश्न दिलाय तो पाहूया बघा. टेक इंटरव्ह्यू ऑफ पोलीस ऑफिसर अँड आस्क क्वेश्चन्स रिलेटेड टू हिज प्रोफेशन. म्हणजे आपल्याला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे? पोलीस ऑफिसरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि म्हणजे त्याच्या प्रोफेशन विषयी आपल्याला प्रश्न त्याच्याशी रिलेटेड असे विचारायचे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनो इथे एक लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो क्वेश्चन आहे तो राईट इंटरव्ह्यू असा नाहीये, तर फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू असा आहे. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू साठी फक्त क्वेश्चन फ्रेम करायचे, पूर्ण तुम्हाला इंटरव्ह्यू लिहायचा नाही. म्हणजे इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू असे दोन कॅरेक्टर्स घेऊन तुम्ही तो इंटरव्ह्यू पूर्ण संपूर्ण लिहायचा नाही. तर फक्त तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे, ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा त्या व्यक्तीला तुम्ही कोणते कोणते प्रश्न विचाराल हे क्वेश्चन्स तुम्हाला फ्रेम करायचे आहेत आणि असाच प्रश्न तुम्हाला आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन फ्रेम करण्याची प्रॅक्टिस जास्त व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रोफेशनच्या रिलेटेड इथे तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स फ्रेम करण्यासाठी दिलेले आहेत. Now let's see question about interview. Take interview of police officer and ask questions related to his profession. म्हणजे आपल्याला इथे इंटरव्ह्यू पोलीस ऑफिसरचा घ्यायचा आहे आणि त्यांच्या प्रोफेशन विषयी किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारायचे. बघा इथे प्रश्न मी फ्रेम केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1. वाय डू यू वॉन्ट टू बिकम अ पोलीस ऑफिसर? म्हणजे तुम्हाला पोलीस ऑफिसर का बनायचे होते? नंबर 2. व्हॉट इज युअर एज्युकेशन? तुमचं एज्युकेशन किती आहे, काय आहे? क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द मेन रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द पोलीस सर्व्हिस? म्हणजे पोलीस सर्व्हिसची सगळ्यात जी मुख्य रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्या कोणत्या आहेत? रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे इथे कर्तव्य असा अर्थ घ्यायचा की पोलीस सर्व्हिस मध्ये मुख्य कर्तव्य कोणती आहेत? क्वेश्चन नंबर 4. व्हॉट क्वालिटीज मेक अ गुड पोलीस ऑफिसर? कोणत्या क्वालिटीजमुळे चांगला पोलीस ऑफिसर बनतं? त्या क्वालिटीज कोणत्या आहेत ते सांगा. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज युअर हॉबी? तुमचा छंद काय आहे? क्वेश्चन नंबर 6. हु इज युअर रोल मॉडेल? इथे रोल मॉडेलचा अर्थ आहे की आदर्श व्यक्ती कोण आहे तुमचे, म्हणजे तुमच्यासाठी आदर्श व्यक्ती कोण आहे, तुम्ही कोणाला आदर्श मानता तुमचे? क्वेश्चन नंबर 7. व्हॉट डिफिकल्टीज यू फेस इन युअर प्रोफेशन? म्हणजे ॲज अ पोलीस ऑफिसर तुम्हाला कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज म्हणजे अडचणीला सामोरे जावे लागले? क्वेश्चन नंबर 8. हु इन्स्पायर्ड यू फॉर चूजिंग दिस फील्ड ॲज अ करिअर? तुम्हाला पोलीस ऑफिसर होण्यासाठी किंवा पोलीस सर्व्हिससाठी हे क्षेत्र निवडण्यासाठी कोणी प्रेरित केले असा अर्थ आहे. क्वेश्चन नंबर 9. हाऊ लॉंग डज समवन हॅव टू रिपोर्ट अ क्राईम? जर एखाद्याने गुन्हा केला तर त्याने किती काळामध्ये तो गुन्हा रिपोर्ट केला पाहिजे? क्वेश्चन नंबर 10. टेल मी युअर रिॲक्शन इफ यू सस्पेक्ट ऑफर मनी फॉर यू टू फॉरगेट हिज हर क्राईम? म्हणजे याचा अर्थ असा होतो की सस्पेक्ट म्हणजे गुन्हेगार. एखाद्या गुन्हेगाराने जर तुम्हाला पैसे दिले की त्याला माफ करण्यासाठी, त्याचा गुन्हा माफ करण्यासाठी, तर तुमची त्याच्यावर रिॲक्शन काय असेल? क्वेश्चन 11. हाऊ लॉंग आर यू वर्किंग ॲज अ पोलीस ऑफिसर? पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही कधीपासून काम करताय? क्वेश्चन नंबर 12. व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह यू फॉर स्टुडंट्स अँड सोसायटी? म्हणजे विद्यार्थ्यासाठी आणि समाजासाठी तुम्हाला कोणता मेसेज द्यायला आवडेल? आणि लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स फॉर वेलबिंग ऑफ सोसायटी? म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी तुमचे फ्युचर मधले कोणते कोणते प्लॅन्स आहेत, तुमचे म्हणजे योजना आहेत, असा प्रश्न शेवटचा आपण विचारू शकतो. तर विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात आलं असेल की इंटरव्ह्यू घेताना पण प्रॉपर सिक्वेन्स क्वेश्चन्स असला पाहिजे
आपण सुरुवातीला त्यांच्या चाइल्डहुड बद्दल किंवा एज्युकेशन बद्दल विचारू शकतो. त्यानंतर करिअरमध्ये त्यांना कोणते ऑब्स्टॅकल्स आले, हॉबी कोणती, रोल मॉडेल कोणते, असे प्रश्न विचारून शेवटी मात्र आपण जनरली तुमचे फ्युचर प्लॅनिंग आणि मेसेज काय आहेत असाच क्वेश्चन फ्रेम करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता आपण ऍक्टिव्हिटी 37 बघूया. या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपल्याला इंटरव्ह्यूज पाहायचा आहे. त्यासाठी मी इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स किंवा स्टुडंट्स हे काहीच पाहणार आहे. त्यामध्ये डायरेक्ट आपण लर्निंग ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. बघा इथे इंटरव्ह्यू कोणाचा घ्यायचा आहे बघा. लर्निंग ऍक्टिव्हिटी. स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत. He follows above steps in it. Welcome the writer. Ask 10 questions. Proper conclusion with thanking words. म्हणजे ऍक्टिव्हिटी 36 मध्ये सुद्धा हे 3 पॉइंट्स आपल्याला दिलेलेच होते की सुरुवातीला आपण वेलकम करायचे, त्यानंतर 10 क्वेश्चन्स फ्रेम करायचे आणि प्रॉपर कन्क्लुजन शेवटी थँकिंग वर्ड्स वापरून करायचं आहे. आता आपण इथे बघा प्रश्न फक्त लक्षात घेऊया आपण. स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत. म्हणजे प्रसिद्ध असे जे रायटर आहेत, लेखक आहेत चेतन भगत, यांचा विद्यार्थी एक काय घेतोय, इंटरव्ह्यू घेतोय आणि त्यासाठी आपल्याला खालील त्यांनी क्वेश्चन्स फ्रेम करून दिलेले आहेत. आपण ते क्वेश्चन्स पाहूया आणि त्यानंतर आपण म्हणजे कोणती आपल्यासाठी इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी कोणती दिलेली आहे ती सोडवूया. आता इथे बघा क्वेश्चन फ्रेम केलेले पाहूया आपण सुरुवातीला. बघा क्वेश्चन नंबर 1. What was your motivation to take up writing as a career? म्हणजे तुमची प्रेरणा कोणती होती की ज्यामुळे तुम्ही तुमचं करिअर रायटिंग साठी म्हणजे रायटिंग करण्यासाठी तुम्ही सुरुवात केली, टेकअप केलात. आता इथे बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय. What novels have you written up to the date? म्हणजे आतापर्यंत कोणते कोणते नॉवेल्स तुम्ही लिहिलेले आहेत. Number 3. Sir, you changed the trend of novel and made them short of around 110 pages. What is your idea behind this? म्हणजे इथे प्रश्न विचारलाय की तुम्ही जे तुमचं नॉवेल आहे ते शॉर्ट केलं, 110 पेजेस मध्ये तुम्ही ते नॉवेल कन्वर्ट केलं, तर याच्या मागची आयडिया काय होती तुमची. क्वेश्चन नंबर 4. Which of your novels are adapted for the movie? मग तुम्ही जे नॉवेल्स केलेले होते त्यामध्ये कोणते मूवीसाठी अडॉप्ट केलेत, म्हणजे मूवी तुमच्या जे नॉवेल्स तुम्ही लिहिले त्यामध्ये मूवीसाठी कोणते नॉवेल्स अडॉप्ट केलेले आहेत. नंबर 5. What difficulties did you face initially in this profession? म्हणजे या प्रोफेशन मध्ये सुरुवातीला तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या. इनिशियलीचा अर्थ सुरुवातीला. क्वेश्चन 6. Which novels are you working presently on? म्हणजे कोणत्या नॉवेल्सवर आता सध्या तुम्ही काम करताय. नंबर 7. Where do you get idea themes of novels from? म्हणजे तुम्हाला या नॉवेलची जी थीम आहे त्याची आयडिया कुठून मिळते. Which awards have you received for your work till the date? म्हणजे तुम्हाला कोणते कोणते आताच्या तारखेपर्यंत कोणते कोणते अवॉर्ड्स तुमच्या कामासाठी तुम्हाला मिळालेले आहेत. Now look at the next. You have presented different youth accepting challenges in life. He is a charge with positivity and energy. What message would you like to offer to young generation of India? म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगितलंय, इथे शेवटचा असा प्रश्न विचारलाय की तुम्ही आताची जी आपल्या भारतातली यंग जनरेशन आहे त्यांना तुम्हाला कोणता सल्ला द्यायला आवडेल. असे त्यांनी इथे 9 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता शेवटचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट वुड बी युअर मेसेज फॉर अपकमिंग रायटर्स? म्हणजे जे नवीन रायटिंग करणारे जे रायटर्स आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे. आता ते कन्क्लुजन त्यांनी दिलेलं आहे की सर, इट्स आवर प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर व्हॅल्युएबल opinions. We are inspired by the way you have shown to our youngsters
We are very grateful to you and wish you success in your future work. Thank you very much for being here. म्हणजे आपल्याला थोडक्यात लक्षात आलं की रायटरचा इंटरव्ह्यू घेताना आपण कसे क्वेश्चन्स विचारले पाहिजेत, त्याच्या रायटिंगशी रिलेटेड जास्त आपले प्रश्न असले पाहिजेत. आता इथे आपल्याला एक्सटेन्शन मध्ये काय प्रश्न विचारलाय बघा. टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन्स अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. म्हणजे तुमच्या आवडीच्या टीचरचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न कशाबद्दल विचारायचे, प्रोफेशन आणि करिअर याबद्दल प्रश्न विचारायचे आहेत. Now let's see question first. Take an interview of your favorite teacher and ask him questions about his profession and career. Let's see the question. Question number 1. What are your childhood dreams? म्हणजे तुमचे बालपणीचे काय स्वप्न होते. Question number 2. How many years of college did you need to go through? म्हणजे तुम्हाला किती वर्ष कॉलेज करावं लागलं. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बी अ टीचर? म्हणजे तुम्हाला कशामुळे तुम्ही प्रेरित झालात टीचर होण्यासाठी. क्वेश्चन नंबर 4. हाऊ लॉंग हॅव यू बीन टीचिंग? तुम्ही किती काळापासून इथे शिकवत आहात. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द बेस्ट पार्ट अबाउट युअर जॉब? म्हणजे तुमच्या जॉब मधला सर्वात उत्तम असा काळ कोणता आहे. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द वर्स्ट पार्ट ऑफ युअर जॉब? म्हणजे तुमच्या जॉब मधील सगळ्यात वाईट असा कालखंड कोणता आहे. क्वेश्चन नंबर 7. वाय डिड यू चूज टू टीच इंग्लिश? तुम्ही इंग्लिश शिकवण्याचंच का निवडलं. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट डू यू होप टू अचीव बाय बीइंग अ टीचर? म्हणजे टीचर होऊन म्हणजे तुमची कोणती यश मिळवण्याची तुमची आशा आहे. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट आर युअर अदर इंटरेस्ट अँड हॉबीज? दुसरे म्हणजे तुमच्या आणखीन कोणत्या हॉबीज आहेत. आणि क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज युअर ॲडवाइस टू द स्टुडंट्स? विद्यार्थ्यांसाठी तुमचा कोणता सल्ला आहे. असे साधे 10 क्वेश्चन्स मी इथे फ्रेम केलेले आहेत. सुरुवातीला इथे बघा एज्युकेशन आणि चाइल्डहुड ड्रीम्स बद्दल विचारले. त्यानंतर टीचिंग करिअर बद्दल सगळी माहिती विचारलेली आणि शेवटी इथे ॲडवाइस. यामध्ये तुम्ही आणखीन एखादा क्वेश्चन ऍड करू शकला असतात की क्वेश्चन नंबर 11 करू शकला असतात की व्हॉट इज युअर प्लॅनिंग फॉर फ्युचर? म्हणजे भविष्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे. असा क्वेश्चन इथे तुम्हाला आणखीन टाकता आला असता. असे तुम्ही आणखीन 2-4 तरी क्वेश्चन्स ऍड करू शकला असतात. मी फक्त इथे 10 प्रश्न तुमच्यासाठी फ्रेम केलेले आहेत. नाव लेट्स सी ऍक्टिव्हिटी 38. आता ही ऍक्टिव्हिटी जी 38 आहे ती सुद्धा इंटरव्ह्यूचीच आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आणखीन वेगळ्या प्रोफेशन बद्दल इथे इंटरव्ह्यू घ्यायचा आपल्याला सांगितलेलं आहे. इथे बघा आपण इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, टीचर्स हे न पाहता डायरेक्ट लर्निंग ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत. बघा इथे काय दिलंय लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये. बघ स्टुडंट इज गोइंग टू टेक इंटरव्ह्यू ऑफ फेमस डॉक्टर. ही फॉलोज अबव स्टेप्स इन इट, आस्किंग 10 क्वेश्चन्स विथ थँकिंग वर्ड्स. म्हणजे तुम्हाला इथे फेमस डॉक्टरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ॲज अ स्टुडंट आणि त्यासाठी त्यांनी इथे क्वेश्चन्स फ्रेम करून दिलेले आहेत. सुरुवातीला बघा वेलकम टू डॉक्टर दिले आणि मग आता आपण हे क्वेश्चन फ्रेम केलेले बघूया. नंबर 1. व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू बिकम अ डॉक्टर? म्हणजे तुमची प्रेरणा काय आहे की ज्यामुळे तुम्ही डॉक्टर बनलात. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट्स युअर एज्युकेशन? तुमचं एज्युकेशन किती आहे, काय आहे. नंबर 3. विच एक्झाम यू हॅव पास फॉर डॉक्टर? म्हणजे डॉक्टरसाठी कोणती परीक्षा तुम्ही पास झालात. नंबर 4. टेल मी अबाउट युअर जर्नी फ्रॉम चाइल्डहुड टू फेमस डॉक्टर. म्हणजे तुमची अगदी लहानपणापासून ते फेमस डॉक्टर होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही सांगा. नंबर 5. व्हॉट आर युअर हॉबीज? तुमच्या हॉबीज किंवा वेगवेगळे छंद कोणते आहेत. नंबर 6. हाऊ डिड यू वर्क इन कोविड सेंटर? कोविड सेंटरमध्ये तुम्ही कसे काम करता.
नंबर 7, व्हॉट इज युअर मेमोरेबल इन्सिडेंट इन द लास्ट इयर सर्व्हिस, म्हणजे गेल्या वर्षीच्या सर्व्हिसमध्ये सगळ्यात आठवणीत राहणारी घटना कोणती आहे, काय आहे. नंबर 8, आर यू नॉट अफ्रेड ऑफ द डिसीज, रोगाची तुम्हाला भीती वाटत नाही का. नंबर 9, व्हॉट इज युअर ॲम्बिशन, तुमची महत्त्वाकांक्षा काय आहे. आणि नंबर 10, व्हॉट मेसेज विल यू गिव्ह टू आवर स्टुडंट्स, आमच्या विद्यार्थ्याला तुम्ही कोणता संदेश द्याल. असे 10 प्रश्न इथे आपल्याला लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी करून दिलेले आहेत, क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. आता इथे बघा, त्याने आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये 2 इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेत आणि त्याच्यासाठी फ्रेम क्वेश्चन्स करायला सांगितले. क्वेश्चन पहिला काय आहे, फ्रेम क्वेश्चन टू टेक इंटरव्ह्यू ऑफ डॉक्टर इन युअर विलेज, तुमच्या गावातील एका डॉक्टरचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत. आणि दुसरा प्रश्न काय दिला आहे, फ्रेम द क्वेश्चन्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ नर्स इन युअर विलेज, तुमच्या गावात जी नर्स आहे तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही कोणते कोणते क्वेश्चन्स फ्रेम करा. बघा आता इंटरव्ह्यूचा क्वेश्चन पाहूया. फ्रेम क्वेश्चन टू टेक इंटरव्ह्यू ऑफ अ डॉक्टर इन युअर विलेज, इथे इज लिहिलेलं आहे, तिथे इन पाहिजे. आता तुम्हाला इथे साधे साधे जसे आपण मगाशी इंटरव्ह्यूमध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन्स पाहिले त्याच टाईपमध्ये तुम्ही क्वेश्चन्स घेऊ शकता. आता इथे बघा, नंबर 1, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू बिकम अ डॉक्टर. नंबर 2, व्हॉट्स युअर एज्युकेशन. नंबर 3, which exam you pass for doctor. Number 4, tell me about your journey from child to village doctor. Number 5, what are your hobbies. Number 6, how did you work in COVID center. Number 7, what is your memorable incident in your career as a village doctor. Number 8, what are your future plans. Number 9, what is your message for society in COVID situation. And number 10, what is your message for students. म्हणजे विद्यार्थ्यांच्या इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जो डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेतलेला होता त्यामध्ये जे प्रश्न फ्रेम केलेले आहेत तेच प्रश्न मी इथे घेतलेत, फक्त विलेज डॉक्टर आणि 1-2 प्रश्न मी त्याच्यामध्ये चेंज केलेले आहेत. आता इथे क्वेश्चन सेकंड मात्र बघा जरा वेगळं आहे. इथे फ्रेम द क्वेश्चन्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ अ नर्स इन युअर विलेज. आता हे क्वेश्चन्स बघा वेगळे आहेत, म्हणजे डॉक्टरचा आणि नर्सचा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स फ्रेम करू शकता. आता मी यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स विचारलेत बघा. क्वेश्चन नंबर 1, टेल अस युअर जर्नी फ्रॉम चाइल्डहुड टू नर्स, म्हणजे अगदी लहानपणापासून ते नर्स होईपर्यंत तुमचा जो प्रवास आहे तो तुम्ही सांगा. नंबर 2, वाय डिड यू वॉन्ट टू बी अ नर्स, तुम्हाला नर्सच का बनायचं होतं. नंबर 3, विच एक्झाम यू पास फॉर नर्स, नर्ससाठी तुम्ही कोणती परीक्षा पास झाला. नंबर 4, हाऊ वुड यू हँडल डिफरंट पेशंट, वेगवेगळे पेशंट तुम्ही कसे हँडल करता. नंबर 5, हाऊ डू यू हँडल वर्क प्लेस स्ट्रेस, म्हणजे काम करण्याच्या ठिकाणावर जो तुम्हाला ताण येतो तो तुम्ही कसा हँडल करता. वेगवेगळे पेशंट, वेगवेगळे त्यांचे दुःख, त्यामुळे थोडासा स्ट्रेस मनावरती येतोच. नंबर 6, हाऊ डिड यू वर्क इन कोविड सेंटर, कोविड सेंटरमध्ये तुम्ही कसे काम करता. नंबर 7, हाऊ डिड यू मॅनेज युअर फॅमिली अँड युअर प्रोफेशन इन कोविड सिच्युएशन, म्हणजे या कोविडच्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची फॅमिली आणि तुमचं प्रोफेशन कसं मॅनेज करता. नंबर 8, हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स यू हॅव ॲज अ नर्स, नर्स म्हणून तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे. नंबर 9, आर यू फील कम्फर्टेबल वाईल वर्किंग विथ अदर डॉक्टर्स ऑर नर्स, म्हणजे दुसऱ्या डॉक्टरसोबत किंवा नर्ससोबत काम करताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं का. अँड नंबर 10, वुड यू लाईक टू गिव्ह एनी मेसेज टू अपकमिंग नर्स, म्हणजे ज्या आता नर्स म्हणून येणारे आहेत, काम करणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काही मेसेज द्यायला आवडेल का. असे 10 प्रश्न मी इथे तयार केलेत. परंतु तुम्हाला लक्षात आलं असेल की डॉक्टर आणि नर्स यांचं म्हणजे यामध्ये मी वेगवेगळे क्वेश्चन्स टाकलेले आहेत, ते तुम्ही जरा ऑब्झर्व करा. आता फक्त इथे इंटरव्ह्यू ॲक्टिव्हिटी नंबर 36, 37 आणि 38 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू तुम्हाला इथे दिलेले होते. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन्स फ्रेम करून दिले होते आणि त्याचप्रमाणे इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करण्यासाठी सांगितलेले होते.
फक्त तुमच्या इथे लक्षात एकच गोष्ट इथे आणायची आहे की कोणताही इंटरव्ह्यू असला तर आपण इंटरव्ह्यू कोणाचा घेतो की जनरली एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती प्रसिद्ध असेल तर तिचा आपण इंटरव्ह्यू घेतो आणि काही जनरल क्वेश्चन्स असे आहेत की आपण ते कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, टेल अस अबाउट युअर चाइल्डहुड. कोणत्याही क्षेत्रामधला व्यक्ती असला तरी आपण हा प्रश्न विचारू शकतो. व्हॉट इज युअर हॉबी? तुमचा छंद काय आहे? व्हॉट इज युअर ॲम्बिशन? तुमची महत्वाकांक्षा काय आहे? किंवा आणखीन हू इन्स्पायर यू इन युअर लाईफ? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी प्रेरणा दिली? हू इज युअर रोल मॉडेल? तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे? किंवा व्हॉट इज युअर मेसेज फॉर यंग जनरेशन? म्हणजे असे काही जनरल क्वेश्चन्स आहेत की जे आपण कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये ते फ्रेम करू शकतो. फक्त आपल्याला जो क्वेश्चन दिला आहे त्याच्याशी रिलेटेड करंट असे क्वेश्चन्स तुम्हाला मध्ये काही ऍड करावे लागतील. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी 36, 37 आणि 38 जी इंटरव्ह्यूच्या बाबत होती ती पाहिलेली आहे. तर फक्त तुम्हाला एक थोडीशी माहिती आणखीन शेअर करते की या आधीच्या ज्या व्हिडिओज म्हणजेच ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सर्व ऍक्टिव्हिटीज किंवा त्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. तर तुम्ही या आधीच्या व्हिडिओ सुद्धा लिंक ओपन करून पाहू शकता. थँक्यू.